नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की रम्याने तर वसू हत्याला अडकवलेलं असतं आणि स्वतः मात्र नामानिरळ राहून सुटलेली असते. तर इकडे जीवा आणि नंदिनी रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. तर जीवाला नंदिनी रूममध्ये येण्यापासून थांबवण्यासाठी साडीचे नाटक करून त्याला रूमच्या बाहेर काढते आणि दरवाजा आतमधून लावून घेते. तर दुसरीकडे काव्या आणि रम्या एकत्र बसलेल्या असतात आणि काव्य विचारत असते रम्याला की तुला कसा मुलगा पाहिजे लग्नासाठी, तर तू मला सांग, आपण तसा मुलगा शोधूया. तर रम्या सांगू लागते की मला एक उंच मुलगा पाहिजे. दुसरं सांगते मला त्याला दाढी असली तरी चालेल. त्यानंतर सांगते की त्याला चष्मा असला तरी चालेल. हे ऐकून पार्थ मात्र आश्चर्याने पाहतो आणि काव्य देखील म्हणते की हे सगळं वर्णन तर पार्थ यांचा आहे ना, तुला पार्थच सारखाच मुलगा पाहिजे का? तर हे ऐकून रम्या देखील शॉक होते. धन्यवाद.